द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने शालिमार परिसरातील IMA हॉल येथे दुपारी 1 वाजता दृष्टिहीन बांधवांना सेफ्टी जॅकेटचे वाटप करण्यात आले। हे जॅकेट थंडीकरिता उपयोगी नसून पुढे चालणाऱ्या व्यक्ती हातात काठी असल्याने ही व्यक्ती अंध आहे हे समाजाला लक्षात येते, मात्र मागच्या व्यक्तींना चालणारी व्यक्ती अंध आहे हे कळत नाही, म्हणून त्यांच्या पाठीवर काठी आणि चष्म्याचा सिम्बॉल लावलेला आहे। त्यामुळे मागून वाहन चालवणाऱ्याला देखील लक्षात येईल की पुढे चालणारी व्यक्ती ही अंध आहे। हे आगळेवेगळे असलेले जॅकेट 200 दृष्टिहीन बांधवांना देण्यात आले। याकरिता मुंबई येथील FRST फाउंडेशनचे आपणास सहकार्य मिळाले। या कार्यक्रमास FRST फाउंडेशनने संस्थापक फराह नाज व फतेह रंधावा तसेच नाशिकमधील उद्योजक श्री अशोक तापडिया व इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आरंभी BWOचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दलची माहिती उपस्थित मान्यवरांना दिली। तसेच वंदे मातरम या गीताचे 150 वर्ष पूर्ण झाल्याने 200 दृष्टिहीन बांधवांनी वंदे मातरम सामुदायिक पद्धतीने गायन केले आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मानद अध्यक्ष डॉक्टर विजय घाटगे, कोषाध्यक्ष विजया डबे मराठे, मानद अध्यक्ष कल्पना पांडे, संचालक भगवान पवार व हिरामण टिळे यांनी विशेष परिश्रम घेतले। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।